नमस्कार. आपण सगळेच खजूर खातो, परंतु खजूर सुद्धा भेसळयुक्त असू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे का? भेसळयुक्त खजूर कसा ओळखायचा हेच आज आपण बघणार आहोत. खजुराच्या जगामध्ये 2000हून जास्त प्रजाती आहेत आणि खजूर हे एक अतिशय जुनं फळ आहे. जुन्या फळांपैकी एक फळ आहे. तर खजूर कसा ओळखायचा, चांगल्या प्रतीचा खजूर कसा ओळखायचा हे मी सांगणार आहे. खजुराचे भरपूर प्रकार आहेत. त्यातले 5 प्रकार हे भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. ते असे आहेत: मेज्जूल, किमिया, अजवा, सफावी आणि सुक्करी. मेज्जूल आणि किमिया हे प्रीमियम क्वालिटीचे खजूर आहेत. तर अजवा हा जो खजूर आहे हा थोडासा छोटा, परंतु हा आयुर्वेदिक दृष्ट्या आरोग्यासाठी चांगला आहे. हृदयाच्या पेशंटसाठी हा खजूर चांगला आहे. काही व्यापारी अधिक नफा कमवण्यासाठी खजुरामध्ये साखरेची भेसळ करतात. तर ही भेसळ कशी ओळखायची ते बघूया. खजूर हा अतिशय चमकदार कधीच नसतो. खजुराची जी साल आहे ही थोडीशी मॅट फिनिशकडे असते. अतिशय चमकदार चकचकीत दिसणाऱ्या खजुरामध्ये साखरेचं कोटिंग किंवा साखरेच्या पाकाची भेसळ असू शकते. दुसरी ट्रिक म्हणजे खजुराच्या सालीवर कुठेही छोटासा पांढरे ठिपके तुम्हाला दिसले तर हे साखरेचे स्फटिक असू शकतात. मग थोडी दक्षता घ्या खजूर घेताना. तिसरी ट्रिक म्हणजे एखादा खजूर पाण्यात टाकून बघा. त्याने जर रंग सोडला, लालसर रंग सोडला तर रंगाची भेसळ असू शकते, किंवा हे पाणी अतिशय गोड लगेच झालं, किंवा हा खजूर हा लगेच वितळत असेल पाण्यामध्ये, तर हा देखील भेसळयुक्त खजूर असू शकतो. चौथी गोष्ट, सुरकुत्या आणि कीड. खजुराला असलेल्या सुरकुत्या या नैसर्गिक आहेत का हे ओळखण्यासाठी तो जास्त टणक नाहीये आणि आतून खूप काळा नाहीये. त्याची जी त्वचा, त्याचं जे कव्हर आहे हे फाटलेलं नाहीये, हे बघून घ्या. नैसर्गिक सुरकुत्या तुम्हाला लगेच ओळखता येऊ शकतात. सफावी प्रजातीच्या खजुराला सुरकुत्या असतात. 5वी महत्वाची गोष्ट, पॅकेजिंग, एक्सपायरी आणि लेबल. त्याचं लेबल, पॅकेजिंग आणि ब्रँड व्यवस्थित आहे का ते बघून घ्या. त्याचबरोबर नो ॲडेड शुगर, शुगर फ्री असं त्याच्यावर लिहिलंय की नाही हे देखील तपासून बघा. भारतामध्ये मेज्जूल आणि किमिया हा उत्तम प्रतीचा प्रीमियम खजूर मानला जातो. त्यामुळे या प्रकारचे खजूर खाण्यास काहीही हरकत नाही. तुम्ही दिवसाला किती खजूर खाता? 2, 4 की खजूर फक्त तुम्हाला उपवासालाच आठवतात? हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू.